नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं महाजन आणि महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आपण सर्वजण त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात. आणखी आपण मला प्रतिसाद द्यावा ही विनंती. प्रमोद महाजन एक अलौकिक बुद्धिमत्ता असलेला माझा भाऊ. एखाद्या गोष्टीचं विश्लेषण अगदी सूक्ष्म पातळीवरून करणारा, त्याचे वर्तमानात काय परिणाम होतील, भविष्यात काय परिणाम होतील याचा अचूक वेध घेणारा असा होता. प्रमोदजी खरं तर विज्ञान शाखेचे विद्यार्थी, पण वडील गेल्यानंतर त्यावेळेस त्यांनी शिक्षकी पेशा काही वर्षासाठी केला आणि त्यांना असं वाटलं की आपण राज्यशास्त्रात MA करावं, पण त्यासाठी त्यांना BA होणं गरजेचं होतं. आणि त्या काळी पुणे विद्यापीठामध्ये एक अशी सवलत होती की जी व्यक्ती एक शैक्षणिक वर्ष पुणे विद्यापीठाच्या कुठल्याही शाखेत शिक्षण घेत असेल तर त्याला ही सोय होती की तो एका वर्षात BAचे 3 वर्षाचे पेपर देऊ शकत होता आणि BA पास करू शकत होता. अट एवढीच होती की 14 पेपर एकदाच द्यायचे. कोणत्याही पेपरमध्ये नापास झालं तर त्याला पुन्हा 14 पेपर द्यावं लागायचे. आणि प्रमोद महाजननं एका वर्षात, खरं म्हणजे विज्ञानचा विद्यार्थी कला शाखेकडे गेले आणि त्याने एका वर्षात 14 पेपर देऊन चांगल्या मार्काने BA काढलं. नंतर पुढे त्यांनी MA राज्यशास्त्राची सुद्धा पदवी घेतली. भाषणाची कला, भाषण कसं करावं, वाक्य कशी असावी, किती छोटी असावी, आवाजाचा चढ उतार कसा असावा, म्हणजे त्याचा समोरच्या श्रोत्यावर काय परिणाम होतो, या छोटे मोठे बारकावे मी त्याच्याकडूनच शिकलो. किंबहुना त्याचं पाहून शिकलो असं म्हणायला हरकत नाही. प्रमोद महाजनची अजून एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे. प्रमोद महाजन हे नाटकात खूप चांगलं काम करायचं. म्हणजे कॉलेज गॅदरिंगमध्ये मला आठवतं, दिवा जळू दे सारी रात नावाचं एक नाटक होतं, त्याच्यात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. पुढे प्रमोद महाजन, प्राध्यापक तिवारी, प्राध्यापक संबूस या सगळ्या लोकांनी मिळून अंबाजोगाईत, त्याच्यात केशव देशपांडे पण होते, एक नाट्य आराधन नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य नाटकाच्या स्पर्धेत ते भाग होते. त्यात आमच्या मोठ्या वहिनी होत्या. आमच्या मोठ्या वहिनीला महाराष्ट्र सरकारचं पारितोषिकसुद्धा मिळालं होतं. आणि त्या काळात ह्या स्पर्धा जळगावला होत असत, ग्रामीण भागातल्या. आणि मला आठवतं, माणूस नावाचे बेट, हा खेळ सावल्यांचा वगैरेची नाटकं केली होते. बहुधा प्रमोदजी नाटकात काम करत होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. प्रमोदजीला तसं संगीत, गायन या विषयात फार रुची नव्हती, पण मध्यंतरी गुलाम अलीच्या गाणे ऐकण्याचं जे वेड तरुणात आलं होतं ते वेड मलाही लागलं. आणि मी गाडीमध्ये घरी तासनतास गुलाम अली ऐकायचं. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, काय गुलाम अली म्हणजे काय आहे? मग मी त्यांना गुलाम अलीच्या काही कॅसेट पाठवल्या आणि उर्दू शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो अशी एक डिक्शनरी मी त्यांना पाठवून दिली. मला तो प्रसंग आठवतो, बहुतेक 84 साल असावं किंवा 86 साल असावं. गुलाम अली पुण्यात आले होते आणि मला प्रमोदजीनं त्यावेळेस लाईटनिंग कॉल करणं मुंबई म्हणजे 200 रुपये पडायचे. मुंबईचं तिकीट होतं 65 रुपये. मला बोलून घेतलं आणि आम्ही पुण्याला गुलाम अलीचा तो कार्यक्रम ऐकला. आणि मी प्रमोदजीला म्हणलं, चल आपण जाऊन गुलाम अलीला भेटू. तर ते म्हणले, वा, गुलाम अली खूप मोठा माणूस आहे. आणि प्रमोदजी राजकारणात नुकतेच आले असल्यामुळं कदाचित त्यांना संकोच वाटला असेल. पण बघा, आपल्या लहान भावाची म्हणजे माझी गुलाम अलीला भेटण्याची इच्छा पुढे कशी पूर्ण झाली ही फार ऐकण्यासारखं आहे. दुर्दैवानं प्रमोदजी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढत होते. आणि एके दिवशी एक व्यक्ती त्यांना पाहायला आली. त्यावेळेस मी एकटाच तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ होतो. आणि ती व्यक्ती जवळ जशी आली, मला इतकं आश्चर्य वाटलं, आनंदही झाला. प्रसंग असा, आणि ती व्यक्ती होती सुप्रसिद्ध गायक गुलाम अली.
ते प्रमोदजीची प्रकृतीची विचारपूस करण्याला आले होते. आणि मला असं मनात वाटलं की प्रमोदजीला वाटलं की आपण जाता जाता आपल्या लहान भावाची इच्छा पूर्ण करावी, त्याला गुलाम अलीला भेटायचं होतं. मी गुलाम अलीचं स्वागत केलं, हातात हात घेतला आणि त्यांचा हातात हात घेतल्यावर जी अनुभूती आली, असं वाटलं की आपण एक लहान मुलाचा, एक निष्पाप मुलाचा हात हातात घेतल्यावर जी आपल्या मनात भावना येते, तशी मला भावना गुलाम अलीचा हात हातात घेतल्यावर आली. आणि प्रमोदजीचं दुसऱ्या दिवशी निधन झाले आणि 2 दिवसांनी गुलाम अलीचा कार्यक्रम संभाजीनगरमध्ये झाला. त्यावेळेस त्यांनी प्रमोदजीला आवडणारी गझल म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. ती गझल होती, महफिल पे उन पे नज़र बार बार गिरी, हमने तो लाख नज़र चुराई मगर बार बार गई, अशी ती गझल होती. प्रमोदजीचं अजून एक दुसरं काम जे आजही उभं आहे ते म्हणजे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. प्रमोदजी एक विलक्षण रसायन होतं. म्हणजे जगात असा कोणी विचार केला नसेल की राजकीय, किमान भारतात तर ह्या कोणी केला नव्हता की राजकीय लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि अशी कुठली तरी एक संस्था असली पाहिजे. म्हणून प्रमोदजीनं रामभाऊ म्हाळगींच्या नावावर एक प्रबोधिनी स्थापन करायचं ठरवलं. अर्थात सुरुवातीला त्याचं खूप हास्य झालं, पण प्रमोदजीनं आपली चिकाटी सोडली नाही आणि प्रमोदजीनं त्या सगळ्या गोष्टी मोठ्या ताकदीनं, मोठ्या कष्टाने, मोठ्या हिमतीनं उभा केल्या. मला आठवतं सुरुवातीला ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इगतपुरीजवळ होणार होती आणि त्यावेळेस लोकसभेचे सभापती शिवराज पाटील चाकूरकर, जे माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते, मी मागं सांगितलं, आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघेही त्या कार्यक्रमाला आले होते. पुढे इगतपुरीची जागा ही पाणी नसल्यामुळे गैरसोयीची वाटत होती, म्हणून उत्तानला आत्ता जी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे ती त्यावेळेस उभा केली. त्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर पाऊल ठेवल्यापासून पूर्ण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तुम्ही पाहताल तर प्रत्येक ठिकाणी प्रमोद महाजनने आपल्या कल्पकतेचा ठसा उमटवलेला आहे. प्रमोद महाजनने केवळ एकट्याने प्रयत्न करून ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राजकीय लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी उभा केली. आज देशातच नव्हे तर जगात नावाजलेली ती एकमेव संस्था आहे. पण प्रमोद महाजननं त्या संस्थेवर परिवारातला कुणीही सदस्य घेतला नाही. हे त्यांचं एक वेगळं रूप आपल्याला मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद.